दरवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तमाशाच्या सुपाऱ्या ठरवण्यासाठी अनेक दर्दी लोकांची गर्दी जमते। परंतु यंदा ही दुष्काळसदृश परिस्थिती व नोटाबंदीचा जबर फटका विट्यातील तमाशा फडचालकांना बसू लागला आहे। ठराविक सुपाऱ्या वगळता अनेक फडचालकांना अजून सुपारीच मिळत नसल्याने कलाकारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांचा हा स्पेशल रिपोर्ट। तमाशा म्हणजे महाराष्ट्राची लोककला। विशेषतः ग्रामीण भागातून तमाशा आवडीने पाहिला जातो। गावागावात यात्रा जत्रांमध्ये तमाशाचे कार्यक्रम आयोजित केले जातात। परंतु यावर्षी महागाईच्या जमान्यात कला जिवंत ठेवण्यासाठी कलाकारांची मोठी धडपड सुरू आहे। मी आता FYBA शिकत आहे। शिकत ह्या कलेत आजी आजोबांचा वारसा चालवण्यासाठी आम्ही या कलेत उतरलेलो आहे। आणि आजी आजोबांचा वारसा पहिल्यापासून चालवण्यासाठी 40 ते 50 वर्ष झाली आजी आजोबांचा हा व्यवसाय चालू आहे। आणि ते आता थकल्यामुळे आम्हाला हा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही या कलेत उतरलेलो आहे। विट्यात दरवर्षी 25 ते 30 तमाशांचे फड लागलेले असतात। परंतु यावर्षी नोटाबंदीमुळे फडचालकांना भांडवल उपलब्ध झाले नाही। नारायणगाव, काळज, विटा या 3 केंद्रापैकी विटा हे केंद्र नावाजलेलं केंद्र असून हे 3 जिल्ह्याच्या मध्य ठिकाणी येतं। या ठिकाणी कमीत कमी 25 ते 30 तमाशाचे फड उपलब्ध होतात। गेले 4-5 वर्ष सतत पडणाऱ्या दुष्काळामुळं होत असलेलं तमाशा मालकांचं हाल व ह्या वर्षी नोटबंदी डिसेंबर महिन्याअखेर नोटबंदी झाल्यामुळं तमाशाला भांडवल उपलब्ध झालेच नाही। शासनानं काहीतरी ह्याचा विचार करावा व परत ह्या तमाशाला पुनर्जीवन मिळावं ही आमची इच्छा व अपेक्षा आहे। यावर्षी तमाशा कलावंतांना पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुपाऱ्यांची अपेक्षा होती, परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला आहे। आता 15 दिवस झाला आम्ही इथं राहिलेलो आहे, पण आता काय करायचं की सुपाऱ्या कमी दरात भेटतात आणि नाराजीपणा आमचा आला आणि कमीत कमी आता 10-12 दिवस झाले इथं येऊन कार्यक्रमाला आता एकही सुपारी आम्हाला लागली नाही। कर्जाने पैसे काढून कलाकारांना ऍडव्हान्स द्यावा लागतो। जसे अपेक्षित आहे तसे उत्पन्न यातून मिळत नाही। 20% लोकांचं 10 लाख 15 लाख व्याजानं उचलायचं, या धंद्यात घालायचं। पण म्हणावा असा ह्या धंद्याला आत्ताचे प्रेक्षक किंवा हे रिस्पॉन्स देत नाहीत। काही गाव 10,000 घ्या, 20,000 घ्या, 25,000 घ्या, याच्यापेक्षा या केंद्रावर दर वाढला जात नाही। गेल्या 10-20 दिवसांपासून उभ्या असलेल्या या फडचालकांना रोजचा दिवस ढकलावा लागत आहे। मिळणाऱ्या 20 ते 22 हजारांच्या सुपारीतून गाडी खर्चही भागत नाही, तरी शासनाने या लोकांकडे गंभीरतेने बघणे गरजेचे आहे। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।